रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. मर्यादित षटकांचे हे सामने आहेत आणि नाकाबॉयचं एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला अनुभवायला मिळतंय. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या देशाच्या म्हणजेच भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण खूप कमी प्रमाणात पाहिलं की सर्व संघांच्या खेळाडूंना टी शर्ट्स दिले जातात आणि ही स्पर्धा आहे ती त्यामध्ये सर्व खेळाडूंना आपण टी शर्ट या ठिकाणी देतोय. इंडिपेंडन्स कप 2022 अनिलचा पहिला चेंडू पंच नासिर शेख सर यांचा मॅच चालू करण्याचा इशारा. मॅचचा पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. या वेळेला पहिल्या चेंडू वाईरने अय्यूबने पंच केलाय समोर आणि येतोय पहिल्या चेंडूवरती सिक्सरच्या चेंडूवरती एक खणखणीत सिक्सर. अय्यूबने मात्र या मैच की सुरुवात षटकाराने केली है. मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है और पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तो कहीं ना जाइएगा, देखते रहिएगा इंडिपेंडन्स कप 2022. चांगला फटका आणि त्यानंतर मात्र आखूट टप्प्याचा चेंडू. पंचांकडून मात्र 22चा इशारा वर्तवला जातोय, दर्शवला जातोय. एक अतिरिक्त धावफलकावरती अंकित केली जाईल या 22 सोबत. या वेळेला थोडीशी पिचिंग मागे घेतली, थोडीशी लाईन आणि लेंथ चेंज करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज अनिलने आणि त्यावर मात्र फलंदाजाला बीट केलं गेलं, परंतु विकेट कीपरला सुद्धा बीट करत हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये झालाय. एक सिंगल रन धावफलकावरती. गतीमध्ये परिवर्तन, आकुटप्याचा आणखीन एक स्लोअर वन डिलिव्हरी आपल्याला टाकलेला चेंडू पाहायला मिळाला अनिलच्या गोलंदाजीतला आणि त्यावर चढवला अय्यूबने हल्ला. शॉर्ट आर्म पुल झालाय सक्सेसफुल. चेंडू सीमा पार, षटकार आणि त्यानंतर आता येतोय हा चौकार. एक षटकार एक चौकार या ओव्हर मधून आलाय. एक डॉट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न अनिलने केला, परंतु विकेट किपरनेही तो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन दिला आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव घेतली गेली. अशा पद्धतीने धावफलकावर जर आपण लक्ष टाकलात तर पहिल्या 3 चेंडूंवरती 11 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेला थोडीशी गतीही कमी करण्याचा प्रयत्न केला आणि बराचसा आखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडंसं अक्रॉस द लाईन आले, शफल झाले, ऑफस्टिकवर येऊन वेट ट्रान्सफर केलं, बॉडी बॅलन्स करत मात्र एक चांगला शॉर्ट आर्म पुल पाहायला मिळतोय अय्यूबच्या बॅटमधून. मगाशी पाऊस पडला त्यावेळेला खेळपट्टी थोडीशी ओली झाली होती आणि चेंडूची गोळी झाली होती. चेंडू अगदी गोळीच्या वेगाने पुढे सरकत होता, परंतु आता मात्र पुन्हा एकदा पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी सुकावते आणि खेळपट्टी सुकी झाल्याने मात्र चेंडू थोडासा कमी गतीने पुढे जातोय. त्यामुळे या वेळेला मात्र फलंदाजांना संधी मिळते मोठे फटके खेळण्याची. चांगले फटके अय्यूबच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर त्या ठिकाणी केला जातो अय्यूबच्या माध्यमातून. दुहेरी धावेचा आणखीन एक फटका धावफलकावरती, 2 धावांची वाढ. धावसंख्या 13 वरती. अनिल मात्र लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा अँगल मात्र पकडून धरलाय. याही वेळेला आखूट टप्प्याचा बॉल, परंतु एक अर्ली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला अय्यूबच्या माध्यमातून. अगोदरच बॅट भिरकावून बसले, स्विंग यानं मिस झालं आणि चेंडू सरळ जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिली डॉट डिलिव्हरी येताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अनिलच्या गोलंदाजीतून. 5 चेंडू आणि धावसंख्या 13 वरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक पहिल्या ओव्हर मधला. डेड बॉल असेल कारण पंचही तयार नव्हते आणि फलंदाजही तयार नव्हता. अय्यूब आणि आमिरची जोडी आहे. आमिरला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये, परंतु एका बाजूने आमिर चांगल्या धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. या वेळेला स्लॉट मध्ये तर मिळाला होता, परंतु पुन्हा एकदा एक लवकर फटका खेळला, लवकर बॅट भिरकावली आणि चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीने पुढे गेला आणि निर्धाव चेंडू सोबत ओव्हरची मात्र सांगता होईल. पहिल्या षटकानंतर धावसंख्या बिनगडी बाद 13 धावांवर. आणि नक्कीच आपल्या विभागामध्ये आज एक मोठं आगमन सुद्धा आहे. उमरखाडीचा राजा बाप्पाचं आगमन सुद्धा मला वाटतं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या विभागामध्ये होईल. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा येतोय आपल्या विभागामध्ये. नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग मार्क वरती. प्रिन्स
पहिल्या षटकातून 13 धावा मात्र अनिलनं खर्च केल्या. यावेळेला प्रिन्सच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ओव्हर द विकेटचा मारा असेल. स्ट्राईकवर मात्र बऱ्याच वेळानंतर आमिरला आपण बघणार आहोत. फुल टॉस मिळतोय परंतु टायमिंग करू शकत नाहीयेत. कव्हर पॉइंट मध्ये झाडात गेलाय चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 2 धावा घोषित करतील पंच नासिर शेख. संधी मिळाली होती एखादा समोर फटका खेळण्याची परंतु ती संधी हातातून घालवली आहे. टायमिंग करू शकले नाहीत आणि अगदी बॅटच्या आउटसाइड एजच्या दिशेने मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू लागला आणि फुलटॉस मिळालेला बॉल जो आहे तो कव्हर पॉइंटच्या बाहेर जातोय. घोषांकित क्षेत्रामधून दुहेरी धावेचा इशारा आलाय. धावफलकावरती 2 धावांची वाढ होते. 13 नंतर 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 15 वर जाऊन पोहोचतंय रॉयल स्टनर मीरा भाईंदर संघाचा धावफलक. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात होते. प्रिन्सच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी त्याने निवडली आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय. बेन स्टेजंट कडून गोलंदाजी करत असताना यावेळेला मात्र लेग स्टिकच्या बराचसा बाहेर जातोय चेंडू. गोलंदाजांना थोडीशी कसरत करावी लागते कारण बॉलिंग एंडकडे आपण जर लक्ष टाकलात तर बराचसा चिखल आहे पॉपिंग क्रीजच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर. आणि त्या चिखलातून धावत जाणं गोलंदाजी करणं आणि त्यात स्वतःला सावरणं आणि गोलंदाजावरचं गोलंदाजीचं जे नियंत्रण आहे ते मिळवणं थोडंसं कठीण असलेलं पाहायला मिळतंय. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. हो यावेळेला मात्र चांगला चेंडू मिडल ऑफ द स्टंपवर पिचिंग करून बाहेर नेण्याचा प्रयत्न होता. वळण मात्र प्राप्त होत नाहीये. बॅटची इनसाइड एज घेतली. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोनच्या आत. 1 धाव पंच नासिर सरांकडून. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. भव्य दिव्य असं आयोजन नाका बॉईजचं. सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म रबर बॉल पावसाळी मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आखू टप्प्याचा बॉल यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मिस टाइम फटका येताना पाहायला मिळतोय. आमिरच्या बॅटमधून एक सिंगल रन घेतली जाते आणि स्ट्राईक रोटेट होते. पावसाचं आगमन. ही पावसाळी क्रिकेट आहे. हे वेगळ्या धाटणीचं क्रिकेट आहे. मुंबई शहर जसं न थांबणारं शहर मानलं जातं तसं या मुंबई शहरातल्या क्रिकेटलाही न थांबणारं क्रिकेट असं म्हणूनही संबोधलं जातं. उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो मुंबईचं क्रिकेट थांबत नाही. कुलर लेनचा बॉल यावेळेला मात्र समोर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा टायमिंग करू शकले नाहीयेत. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट होत नाहीये चेंडू. यावेळेला अयुबच्या बॅटला लागला आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये येऊन पोहोचला तोपर्यंत एकदा वर्जित केली गेली. उन्हाळा हिवाळा पावसाळ्यात क्रिकेट, अगदी गल्ली बोळात क्रिकेट, रस्त्यावर क्रिकेट, मैदानात क्रिकेट, मोबाईलवर क्रिकेट, टीव्हीवर क्रिकेट, कम्प्युटरवर क्रिकेट आणि सर्वत्र जिथे तिथे पाहावं तिथे फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईकर जनता ही क्रिकेटसाठी मात्र वेडी आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेट. आणि या पावसाळ्यात एक वेगळी मजा देऊन जाणार हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. समोरच्या दिशेने कॅच पकडण्याची संधी. हातातून धरणीला दान केलेला बॉल आपण बघतोय. जीवनदान मिळत आहे अयुबला आणि जीवनदानासोबत घेतल्या गेल्या 2 धावा. चिखलात धावणं, आउटफील्डवर थोडंसं चिखल असल्या कारणाने त्यावर धावत जाऊन कॅच पकडणं तितकं सोपं नाहीये. त्यात वर पाहिल्यानंतर पाण्याचे थेंब डोळ्यात प्रवेश करतायत आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकांना कसरत करावी लागते. यावेळेला बॅटची एज घेतली. पॉइंट मध्ये जातोय फिल्डर. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडूवरती तुटून पडतोय तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. एकेरी धावेची वाढ धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 22 धावांवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस इन दी एंड ऑफ सेकंड ओव्हर. 11 धावा प्रति षटकाची सरासरी धावफलकावरती. 2 ओव्हर नंतर धावसंख्या बिनगडी बाद 22. रॉयल स्टनर मीरा भाईंदर आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे वरळी SPP साजनजी पाटील आणि उमेशजी कुळे यांचा संघ. पुन्हा एकदा अनिलच्या हातामध्ये तिसरी ओव्हर येताना आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं षटक आहे. संघासाठीचं तिसरं षटक घेऊन अनिल सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल अयुब.
हो, यावेळेला वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये फटका एक्झिक्यूट केला यावेळेला अय्यूबने. 2 धावा पंच दर्शवत आहेत. खूप चांगला चेंडू होता, परंतु तितकाच चांगला फटका, बराचसा लांब होता शरीरापासून, परंतु बॅट लांबवली आणि चेंडूला पाठवलं कव्हर क्षेत्राच्या घोषांकी क्षेत्रामध्ये. या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आणि विशेष सहकार्य ज्यांचं लाभले या स्पर्धेला, त्यांचे बॅनर्स आपण पाठीमागे बघू शकता. बायकाळा विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार यामिनीताई जाधव, त्याचबरोबर कार्यसम्राट नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका सन्माननीय यशवंत जाधव साहेब, आणि त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य निखिलजी जाधव साहेबांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सिक्सर सुप्रीमो, एक खूप चांगलं सहकार्य करणारा ब्रँड आपल्याला आज मुंबई शहरामध्ये नावलौकिक करताना दिसतोय. आणि वेगळ्या रंगाचा रबर बॉल आज स्पर्धेमध्ये. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे सेफ हँड्स मध्ये, कोणतीही चुकी नाही. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पकडला जातोय झेल आणि समाप्त होईल अय्यूबचा खेळ. पहिला झटका यावेळेला मात्र रॉयल स्टनर मीरा भाईंदर संघाला अय्यूबच्या स्वरूपात. चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होते, चांगल्या रंगात बॅटिंग करत होते, चांगले फटके येत होते अय्यूबच्या बॅटमधून, परंतु त्या अय्यूबला आता मात्र परतावून लावलं ते गोलंदाज अनिलने तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. वेगवान पाऊस आणि त्यात वेगवान गोलंदाजी अनिलची जुनेद साठी. यावेळेला अंगावर मारा करण्याचा प्रयत्न करत होते. चांगला चेंडू, चांगला कमबॅक यावेळेला खरं तर म्हणावं लागेल अनिलच्या माध्यमातून. काही निर्धाव चेंडू हाताळले आहेत, त्यामध्ये विकेटही पटकावली आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. वाऱ्यासोबत पावसाचं आगमन या स्पर्धेत आपण खेळत असताना बघतोय, आणि या पावसामध्ये एक रंगतदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला बॅटची एज घेतोय, विकेट किपरच्या डोक्याच्या वरून पाठीमागे थर्डमॅन क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वरती. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर थोडंसं महागडं राहिलं होतं अनिल याचं, ज्यामधून 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु प्रिन्सनं मात्र एक चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिला. 9 धावा खर्च करत 1 विकेट पटकावली. आणि अनिल माफ करा, चुकीची दुरुस्ती करतोय, कारण अनिलच्याच गोलंदाजीतून विकेट आली आहे आणि ती पहिली विकेट अय्यूबची होती. यावेळेला ऑन द राईस चेंडू होता, अगदी नाकासमोरून ट्रॅव्हल करतोय, परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. आणि याचबरोबर मात्र एक चांगलं षटक अनिल याचं, अवघ्या 3 धावा आणि 1 विकेट पटकावली. चांगला कमबॅक करून दिला अनिलने आपल्या संघाला. आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर 1 गडी बाद 25 धावा. पहिल्या ओव्हरमधून 13, दुसऱ्या ओव्हरमधून 9 आणि तिसऱ्या ओव्हरमधून अनिलने फक्त आणि फक्त 3 धावा आणि 1 विकेट. धावसंख्येवर चांगल्या प्रकारे अंकुश लावले यावेळेला अनिलने. नवीन गोलंदाज प्राचारण केला जाईल बॉलिंग मार्क वरती. अमित कोरी, मॅन फ्रॉम चुनाभट्टी, स्वतः कर्णधार आहेत आणि आज संपूर्ण दारोमदार वरळी एसपीबी संघाची त्यांच्या खांद्यावर आहे. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करतील बघूया. ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र कमी गतीने हाताळलेला बॉल फलंदाजाला बीट करतोय आणि विसावतोय यष्टीरक्षकाकडे जाऊन. डॉट डिलिव्हरी सोबत ओव्हरची मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. आकुटप्प्याचा बॉल यावेळेला ऑन द राईज, पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, थोडासा अतिरिक्त उसळी प्राप्त झालेला चेंडू पाहायला मिळतोय अमित कोरी. थोडंसं चांगलं व्हेरिएशन यावेळेला करण्याचा प्रयत्न, अगोदर ऑफ ब्रेक केला आणि यावेळेला थोडासा बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी करतोय अमित. बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीज. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होईल, 1 धाव घोषित केली जाईल पंचांकडून. आपल्या पुरेपूर अनुभवानिशी गोलंदाजी करताना दिसतोय आज अमित कोरी. पहिले 3 चेंडू ज्यामध्ये 2 डॉट डिलिव्हरीज आणि नंतर मात्र 1 धाव घोषांकित स्वरूपातली. 3 चेंडू शिल्लक. यावेळेला पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, बॅक ऑफ द लेंथ होती, आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु फलंदाजाला मात्र शॉट सिलेक्शन आणि एक्झिक्युशन करण्यामध्ये थोडंसं कठीण असलेलं पाहायला मिळतंय. आमिर कुठेतरी समोर फटका खेळण्याच्या प्रयत्नात दिसतोय जरूर, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क घडवून आणण्यात अमित कोरी जो आहे तो त्यावेळेला त्याला संधी देत नाहीये.
या वेळेला डीप मिड विकेट मध्ये फटका दुहेरी धाबेसाठी. आमिरच्या बॅटमधून आलेल्या फटक्यासोबत 2 धावांची वाढ होते धावफलकावरती. अमित आणि आमिर आमने सामने आहेत. याही वेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. पाठीमागे मात्र लॉंगॉनचा खेळाडू सौरभ बांद्रे त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचतोय. चेंडूची फेक करतोय तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या घेतल्या गेल्यात जुनेद आणि आमिरच्या जोडीकडून. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि चौथ्या ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल. या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर 5 धावा आलेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावांवर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघतोय. मॅचचा पूर्वार्ध आहे ज्यामध्ये 4 ओव्हर नंतर 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 रन स्कोर कार्ड पर 4 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान के साथ रॉयल स्टनर मीरा भाईंदर की टीम के खाते में. शुरुआत अच्छी की थी अयूब ने. बहुत अच्छे स्ट्रोक्स आ रहे थे अयूब के बल्ले से, लेकिन एक अच्छा कैच वहां पर वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर पकड़ा गया और अयूब का खेल समाप्त होने के बाद जुनेद को मौका मिला, लेकिन जुनेद को स्ट्राइक मिली नहीं थी ज्यादा देर और आमिर को स्ट्राइक मिलने के बाद आमिर ने स्ट्रोक खेलने का कोशिश प्रयास तो जरूर किया, लेकिन उस प्रयास में उतनी अच्छी सफलता नहीं प्राप्त कर पाए. एक का दूसरा सिंगल भी लिया और टीम का स्कोर जो है अब 4 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 30 रनों पर जाकर पहुंचता हुआ. चांगली सुरुवात झाली फलंदाजांच्या बाजूनं, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजांनी जो चांगला कमबॅक या ठिकाणी केलाय. खरं तर कौतुक करावं लागेल गोलंदाज अनिलचं आणि त्यानंतर मात्र अमित कोहलीचं, कारण कमीत कमी धावा देऊन विकेट पटकावण्याचा प्रयत्न होता. अनिलने मात्र 9 धावा खर्च करत 3 धावा खर्च करत 1 विकेट पटकावली. तदनंतर मात्र अमित कोहली वैयक्तिक 5 धावा त्याने आपल्या ओव्हरमधून खर्च केलेत. एक चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते ती अमित कोहली याची. संपूर्ण जबाबदारीनिशी गोलंदाजी करताना तो पाहायला मिळाला, कारण संपूर्ण संघाची कर्णधार पदाची जी दारोमदार आहे ती आज अमित कोहलीच्या खांद्यावरती आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला स्थानिक 8 संघांचा खेळ बघायला मिळणार. त्यांचीही नावं आपण काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. वाळकेश्वर विभागातले काही संघ आहेत, कुंभारवाडा विभागातले काही संघ आहेत, स्थानिक डोंगरी आणि सँडस रोड विभागाला बिलॉंग करणारे काही संघ आहेत. तर त्या संघांचाही खेळ आपण उद्याच्या दिवसामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आज आपण व्यावसायिक 8 संघांचा खेळ जो आपण बघतोय त्यामधला चालू असलेला हा सामना रॉयल स्टनर मीरा भाईंदर विरुद्ध वरळी एसपीपी यांच्यामधली चालू असलेली मॅच. 4 ओव्हरमध्ये 30 धावा म्हणजे 7.5 धावा प्रतिषटकाची सरासरी धावफलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत एकच विकेट गमावलंय. उद्याच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सिंग पॅकर्स डोंगरी, मोरिया स्पोर्ट्स, प्रशांत 11, वागेश्वरी 11, पोलीस सन्स सायन, पोलीस सन्स वरळी, दैसर बॉईज, NM 11 डोंगरी आणि मितांश 11 यांच्यामध्ये मात्र उद्याच्या दिवसाचा खेळ असणार आहे. सौरभ बांद्रे या वेळेला मात्र गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जात आहे. लालबाग विभागातून बिलॉंग करणारा हा खेळाडू ज्याने मात्र कमी वेळात खूप चांगली प्रगती आपल्या शैलीतून दाखवली आहे. फलंदाज म्हणून सुरुवातीला तो काही संघांमधून खेळताना दिसला आणि तदनंतर आज गोलंदाजीतूनही तितकीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून घडताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 5 साठी येतोय वरळी एसपीपी संघाकडून. या वेळेला एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी आहे. पंच मात्र व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवतील आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग जी आहे ती सौरभ बांद्रेला दिली जाईल. व्हेरिएशन गरजेचं आहे गोलंदाजांकडून. आपण जर पाहिलं तर सातत्यानं प्रयत्न करताना दिसतात गोलंदाज प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा. याही वेळेला मात्र एक लेग कटर बॉल होता, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि आमिर स्ट्राईकवर गेलाय. नॉन स्ट्राईकवर येत असताना मात्र जुनेदला या वेळेला रनआउट होऊन माघारी परतावं लागेल. ही दुसरी विकेट, दुसरा झटका रॉयल स्टनर संघाला. एक शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आपण बघतोय, झटपट क्रिकेट आपण बघतोय. बंद आकाराचं मैदान आणि या बंद ग्राउंडच्या क्रिकेटला मात्र मुंबई शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगदी बोटावर मोजता येतील इतकी वर्तुळाकार मैदान आहेत मुंबई शहरामध्ये आणि अशा या बंद आकाराच्या क्रिकेटमध्ये एक वेगळी मजा असते, कारण या मैदानामध्ये आपल्याला चारी बाजूला चौकार षटकार ठोकता येत नाहीत. त्यामुळे चांगलं शॉट सिलेक्शन आणि एक्झिक्युशन फलंदाजांना शिकायला मिळतं आणि ते शॉट सिलेक्शन करत असताना खेळाडूंची कुठेतरी एक चांगली शैली तयार होत असते. त्यामुळेच की काय बंद ग्राउंडच्या क्रिकेटमधून एक वेगळी मजा आपल्याला पाहायला मिळते.
आज मात्र जर आपल्याला षटकार ठोकायचा असेल तर फक्त समोर आपल्याला फटका खेळावा लागेल. ऑन साईडला आपल्याला चौकार मिळू शकतो, परंतु तितक्या मोठ्या प्रमाणात चौकार आलेले नाहीयेत. षटकार मात्र खूप मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत पाहिलेत. धावसंख्या श्रीकांत ऑन स्ट्राईक. या वेळेला मात्र पुन्हा एकदा एक अतिरिक्त उसळी आणि पंचांनी एक 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली होती सौरभला, त्यामुळे हा नो बॉल घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 प्रमाणे या वेळेला सौरभ बांद्रेला दंडित केलं जाईल. फ्री बॉल असेल, संधी असेल श्रीकांतच्या हातामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 वर जाऊन पोहोचते आणि हा फ्री बॉल आहे श्रीकांतसाठी. काय करेल श्रीकांत या फ्री बॉलवर? या बॉलला उडवून दिलंय हवेमध्ये. त्या साईडच्या टेरेसवर गेला, त्या पलीकडे. भूषण राऊत सर, भूषणजी राऊत, आपण कुठे असेल तर कृपया पंचांशी संपर्क साधायचा आहे. काय निर्णय आहे बघूया पंचांचा. एकच धाव. फ्री बॉल होता, कुठेतरी अपेक्षित करत होते एखादा मोठा फटका खेळला सुद्धा, परंतु दिशा चुकीची ठरली आणि एकच धाव त्या ठिकाणी मात्र घोषित केली जाते. ती पंच नासिर यांच्याकडून. पंच नासिर शेख सर आहे त्या ठिकाणी, मॅन फ्रॉम ठाणे, आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम भांडूप रुपेजी सावंत यांना आपण बघतोय स्क्वेअर लेग स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये. तटस्थ अशी पंचांची भूमिका पार पाडतायत. काही वेळेला मात्र निर्णय कळत नसतील तर आयोजन समितीशी विचार विनिमयपूर्वक नियम पंचांकडून पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. टेनिस क्रिकेट .inचं एक नीट अँड क्लीन असं दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट म्हणूनही टेनिस क्रिकेट .inची ओळख आहे. संतोषजी नाणेकर आणि आज गौरवजी सावंत यांची संपूर्ण टेक्निकल टीम जी आहे ती या स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करते, अखंड जगभराच्या पाठीवर पोहोचवते. सिक्सर सुप्रीमोचा एक दर्जेदार पिवळ्या रंगाचा रबर बॉल या स्पर्धेदरम्यान वापरला जातोय आणि बरेचसे सिक्सर आज या सिक्सरच्या बॉलवर ठोकले जाताना पाहायला मिळत आहेत या इंडिपेंडन्स कप 2022 मध्ये. भारत देशाचा 75वा म्हणजेच अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस आपण उद्या साजरा करणार आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित सर्व नागरिकांना, सर्व खेळाडूंना आणि माझ्या सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुद्धा आहेत. दरवर्षी नाका बॉईजच्या माध्यमातून गणेशोत्सवापूर्वी ही स्पर्धा राबवली जाते आणि मला वाटतं येत्या रविवारी आपल्या डोंगरीच्या राजाचं सुद्धा आगमन आहे. आज उमरखाडीच्या राजाचं आगमन आणि त्या दरम्यान चालू असलेली ही स्वातंत्र्यता चषक 2022 ची स्पर्धा आपण बघत आहोत. वादविवाद करू नका, पंचांशी विचारविनिमयपूर्वक आपण बोलणं करून निर्णय घ्या. 4 धावा पंच घोषित करतायत. चौकार मात्र पंचांनी घोषित केला या फटक्यावरती. फ्री बॉल होता, फलंदाजांनी फटकाही तितकाच चांगला खेळला आणि त्याचबरोबर चांगला निर्णय दिला पंचांनी, कारण विचार विनिमयपूर्वक निर्णय देणं गरजेचं होतं. या निर्णयानंतर चौकार येतोय पंचांकडून आणि या चौकारासोबत एक मोठा बदल असेल धावफलकावरती. 37 धावा, 37 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. श्रीकांत ऑन अ स्ट्राईक आणि शेवटची ओव्हर घेऊन आलाय सौरभ बांद्रे. एक वाईट बॉल, एक नो बॉल या ओव्हर मधून अतिरिक्त धावा आलेत. नो बॉल दिल्यानंतर मात्र फ्री बॉल मिळाला होता. त्या फ्री बॉलचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय श्रीकांत फलंदाजीला आल्यानंतर. श्रीकांतच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचते. चार चेंडू पूर्ण झालेत. आता 2 चेंडू आता या इनिंग मधले शिल्लक राहिले आहेत. किती धावा धावफलकावरती शेवटच्या क्षणाला असतील हे पाहणं गरजेचं असेल, कारण समोर मात्र वरळी एसपीपी संघासमोर आव्हानही ठेवणं गरजेचं आहे. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, कारण दोन्ही मातब्बर संघ आहेत. आखूड टप्प्याचा बॉल या वेळेला अंगाचा तर वेध घेतलाय. विकेट किपरला सुद्धा बीट करत लेग बाईज पंच दर्शवत आहेत आणि या लेग बाईज सोबत आणखीन एक धाव संघाच्या धावफलकावरती अंकित केली जाणार आहे. 38 धावा. लक्ष किती धावांचा असेल? शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या शेवटच्या ओव्हर मधला, म्हणजे इनिंगचा शेवटचा बॉल आणि स्ट्राईकवर आहे श्रीकांत, ज्याच्या बॅटमधून फ्री हिटच्या बॉलवर एक चौकार सुद्धा आलाय.
म्हणजे क्षमता आहे या खेळाडूमध्ये. एखादा चौकार षटकार या शेवटच्या बॉलवर येणार का सौरभ बांद्रे निर्धाव चेंडूनं मात्र फलंदाज श्रीकांतला बीट करणार. हो, बीट केलं. विकेट किपर कडनं चुकी झाली आहे आणि त्याचा फायदा फलंदाज उचलतायत. घेतली जाते एक धाव शेवटच्या बॉलवरती 22च्या स्वरूपात आलेले एकेरी धाबेसोबत. इनिंगची समाप्ती 5 षटकांनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या असतील, कारण बनवले आहेत रॉयल स्टनर संघाने एकूण धावा 39. 5 ओव्हर नंतर 2 गडी बाद 39 धावा रॉयल स्टनर संघ बनवतोय आणि 40 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असेल वरळी SPP या संघाला. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला. मॅचच्या मध्यानामध्ये मला वाटतं पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करून घेणार आहोत आणि तदनंतर मॅचच्या उत्तरार्धाकडे वळणार आहोत. तर आम्ही विनंती करतोय विक्रोळी आणि ईसा स्पोर्ट्स दोन्ही संघांचे संघनायक, आपण जर मैदानामध्ये दाखल झालेले असाल तर आपण कृपया व्यासपीठावरती यायचं. व्यासपीठावरती उडवला जाईल पुढील मॅचचा टॉस. विक्रोळी आणि ईसा स्पोर्ट्स संघनायक, आपण जर मैदानामध्ये दाखल झालेले असाल तर आपण लगेचच स्टेजवर या. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. चाळीस धावांचं लक्ष गाठायचं आहे. पहिल्या मॅच पासून जर आपण लक्ष टाकला स्कोर कार्ड वरती तर पहिल्या मॅच मध्ये 45, दुसऱ्या मॅच मध्ये 55, तिसरी मॅच अगदी चांगली झाली. तीही मॅच पाहण्यासारखी होती, परंतु शेवटला 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना ओमकार गिरगाव संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागतंय. ओमसाई बँड्रा हा मात्र पहिला संघ आहे ज्याने मात्र या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय. आणि तदनंतर उर्वरित जे 4 संघ आहेत त्यांच्यापैकी वरळी SPP आणि रॉयल स्टनर यांच्यामध्ये मॅच चालू आहे आणि यानंतर मॅच असेल ती विक्रोळी आणि ईसा स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये. तर जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी मात्र 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. वरळी SPP सौरभ बांद्रे एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या प्लीज. वरळी SPP संघ आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. एक प्लेयर पाठवून द्या ना. वरळी SPP अमित कोरी आपला एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या प्लीज. सर्व खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, कारण मॅचचा शेवट झाल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते आपल्याच कुठल्या तरी खेळाडूला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. राजू भालेकर सर, मयूर स्पोर्ट्स यांच्या सौजन्याने आकर्षक असं टी-शर्ट आपण प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला देतोय आणि बरीचशी पारितोषिक आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर यांच्यासाठी मात्र आकर्षक असे करंडक आहेत. 50,000 रुपयाचं रोख रकमेचं अंतिम विजेत्यासाठी सर, उपविजेत्यासाठी 25,000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आणि हे भव्य दिव्य करंडक जे आपल्याला मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. प्रणय बॉलिंग मार्क वरती तर आलाय. स्ट्राइक वरती मात्र अमित कोरी, स्वतः कर्णधार आज संपूर्ण दारोमदार आहे त्यांच्यावरती. बॉलिंग मार्क वरून मगाशी ज्या वेळेला गोलंदाजी केली अमित कोहलीनं, खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक राहिलं. अवघ्या 5 धावांची ओव्हर त्याने हाताळली आणि आज फलंदाजीच्या माध्यमातून त्यांना जिंकायसाठी 40 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. पहिलं षटक प्रणयच्या हातामध्ये सोपवलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाजीसाठी अमित कोहली ऑन स्ट्राइक. 40 धावांच्या पाठलागाला होईल सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मात्र करण्यासाठी प्रणय सज्ज आहे आणि त्याला मात्र सामोरं जाण्यासाठी अमित कोहली सुद्धा सज्ज आहे. फिल्डिंग सजवली गेली आहे रॉयल स्टनर मीराबाईंदर संघाकडून. पहिला चेंडू प्रणयचा अमितसाठी. चांगला चेंडू, या वेळेला सुरुवात चांगली करतोय प्रणय गोलंदाजीच्या माध्यमातून. निलेश आहे नॉन स्ट्राइक वरती.
वन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग पहिल्याच चेंडूवरती दिली जाते गोलंदाज प्रणयला. एक उंच पुरा गोलंदाज आहे, आपल्या उंचीचा मात्र गोलंदाजीतून चांगला वापर त्यानं करून घेतला. पहिल्या चेंडूवरती तर बीट केलं अमितला, परंतु पंचांनी मात्र त्यानंतर त्याला वन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देऊन कुठेतरी सूचित केलं की यानंतर आपण जर पुन्हा एकदा अशा पद्धतीचा चेंडू हाताळला तर कुठेतरी आम्हाला नो बॉल देणं भाग पडेल. ओ यावेळेला हवेमध्ये फटका आहे, चेंडू खाली आहेत फिल्डर, परंतु हा चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत सीमा पार. 6 धावांसाठी खणखणीत नाका बॉईज चषक षटकार. स्वातंत्र्यता चषकाच्या माध्यमातून आज बरेचसे खेळाडू आपण पाहिले ज्यांनी पहिल्याच बॉल पासून षटकार मारण्याला सुरुवात केली. मगाशी आपण जर पाहिलं तर निखिल जाधव, त्यानंतर मात्र आल्या मगाशी नजमुलने एक चांगला षटकार ठोकला आणि या वेळेला मात्र एक डॉट डिलिव्हरी आली आणि त्यानंतर मात्र अमित कोरी षटकारानं सुरुवात करतोय आणि त्यानंतर अमितला बीटही केलं ते प्रणयने. यानंतर सामना असेल सिंग पॅकर्स विक्रोळी विरुद्ध इसा स्पोर्ट्स यांच्यामध्ये. दोन्ही संघांचे संघनायक आपण जर मैदानात आलेले असेल तर टॉससाठी या. यावेळेला मिस टाइम फटका बॅटच्या खालच्या हिश्श्याला लागला. कॅच पकडण्यासाठी फिल्डर पॉइंट मध्ये धावतोय श्रीकांत आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाते, स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर जातील यावेळेला निलेश. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे वरळी एसपीपी संघाला. सुरुवात तसं पाहायला गेलं तर चांगली झाली आहे, कारण एक षटकार अमित कोरीच्या बॅटमधून आल्यानंतर थोडासा दिलासा मिळाला पहिल्या ओव्हरमधून. टप्प्याचा बॉल या वेळेला मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर अगदी जवळ उभा केला होता. आणखीन एक निर्धाव चेंडू गोलंदाज प्रणयच्या गोलंदाजीतला. 5 चेंडू आणि 7 धावा, ज्यामध्ये 3 निर्धाव चेंडू, 1 षटकार, 1 सिंगल. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. पुलर लेनचा बॉल होता, दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी स्टिअर केलं चेंडूला थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने जे गोशांकित क्षेत्र आहे. एक धाव मात्र पंच घोषित करतील. ओव्हरची समाप्ती. 1 षटकानंतर संघाची धावसंख्या मात्र बिनगडी बाद 8 धावा. म्हणजे चांगलं समीकरण आपण पाहिलं तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळता येते दोन्ही सुरुवातीचे फलंदाज. जो रिक्वायर्ड रन रेट होता तो पहिल्या ओव्हरमध्ये पूर्ण केला, कारण प्रतिषटक 8 धावांचा रिक्वायर्ड रन रेट होता, ज्या ठिकाणी मात्र 5 ओव्हरमध्ये 40 धावा बनवायचे आहेत. आणि तो रिक्वायर्ड रन रेट आल्यानंतर कुठेतरी फ्री माइंड बॅटिंग करण्याची संधी मिळते फलंदाजांना. प्रत्येक ओव्हरमध्ये चांगल्या धावा खोऱ्यानं जर घ्यायच्या असतील तर चांगले फटके खेळावे लागतील, चांगलं शॉट सिलेक्शन आणि एक्झिक्युशन असावं लागेल. गोलंदाजांना मात्र जर जिंकायचं असेल, धाबा रोखायच्या असतील तर मात्र व्हेरिएशन असणं महत्वाचं आहे. बॉलिंग मार्कवरती अयूब, फलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी राहिली अयूबची. सलामीच्या फलंदाजामधूनच आपण अयूबला पाहिलं होतं. सुरुवात खूप विस्फोटक अशा बॅटिंगनं करून दिली होती आपल्या संघाला. आता मात्र बॉलिंग मार्कवरती येतोय ओव्हर नंबर 2 साठी अयूब आणि त्याच्या समोर मात्र फलंदाजीसाठी अमित कोरी. उमेश इलेव्हन संघासाठी मात्र बराच वर्ष क्रिकेट खेळतायत अमित कोरी. आजही मात्र वरळी एसपीपी म्हणजेच उमेशजी कुळे आणि साजनजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज त्यांचा संघ वरळी एसपीपी हा खेळतोय. यावेळेला समोर पंच करण्याचा प्रयत्न आणि डिस्टन्स क्लिअर करतोय, एलिव्हेशन मिळतंय, चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. खेळाडूंनी काळजी घ्या स्वतःच्या सुरक्षिततेची, त्याचबरोबर स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्वाचं समजावं लागेल. कॅच पकडण्यासाठी जरूर त्या ठिकाणी धावले, परंतु हा चेंडू सीमा पार निघून गेलाय. परंतु खेळाडूला थोडीशी दुखापत झाली, तर काळजी घ्या. आमचे व्हॉलेंटियर्स असतील तर त्यांनी सुद्धा त्यांनी पाणी पोचवायचंय. पाणी असेल तर खेळाडूला पाणी द्या. रॉयल स्टर्नर, मीरा भाईंदर, फिरोज शेखला आपण बघतोय ऍक्शन मध्ये. फोर्ट स्ट्रायकर्स त्याचबरोबर रायगड संघासाठी बराच काळ क्रिकेट खेळले. आज रबर बॉलचं क्रिकेट मात्र स्वतःच्या स्थानिक संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षदभाईंच्या मार्गदर्शनाखाली रॉयल स्टर्नरचा संघ आज डोंगरी नगरीमध्ये दाखल झालाय.
आणि आज प्रथमतः बॅटिंग स्वीकारली होती. टॉस जिंकला होता खरं तर पाहायला गेलं तर वरळी SPP संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय, चेस करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. एक सिंगल रन घेतली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत त्या 40. आणखीन एक घोषांकित क्षेत्रामधनं येणारी धाव 41 धावांवर धावफलक पुढे सरकेल. चांगली ओव्हर हाताळली या वेळेला गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर अयूब. 16 धावा धावफलकावरती 40 धावांचा पाठलाग करायचा असताना माफक लक्ष आहे, कारण या अगोदर जितक्याही मॅचेस झाल्या 45च्या वरच धावा बनल्या, परंतु या मॅचमध्ये अवघ्या 39 धावांवर रोखण्यामध्ये यश प्राप्त झालं ते वरळी SPP संघाला. आणि हे 40 धावांचं लक्ष्य पार पाडण्यासाठी फलंदाज कार्यरत आहेत. या वेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू बॅनरला लागून आत आलाय, त्यामुळे धावा आपल्याला धावून घ्याव्या लागतील. हा नियम आहे या स्पर्धेचा. अराउंड द स्टम्प्स गोलंदाजी करतायत अयूब. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक राहिलं. पहिल्या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर अवघ्या 8 धावा, त्याचबरोबर या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर याही ओव्हरमध्ये एक षटकार आणि 2 सिंगल, 8 धावा आलेत आत्तापर्यंत. यावेळेला ऑन द राईस चेंडू, आखूटप्प्याचा बॉल, अतिरिक्त उसळी मिळते आणि अगदी वेगानं मात्र चेंडू पुढे सरकलाय. अय्यूबच्या गोलंदाजीतला एक भन्नाट वेग प्राप्त झालेला चेंडू आपण पाहिला. डॉट डिलिव्हरी सोबत होते या चेंडूची सांगता. आणखीन एक आखूटप्प्याचा बॉल, अंगाचा वेध घेतलाय, बॅटची कडा घेतली आहे, रनआउटची संधी आहे. बघूया काय निर्णय येतोय पंचांकडून. येस, सेफ झोन मध्ये पोहोचतायत दोन्ही फलंदाज. नॉन स्ट्राईक वर येतोय निलेश, स्ट्राईक वर जातोय अमित कोरी. ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हर नंतर या ओव्हर मधून एकूण 9 धावा आले. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. बिनगडीबाद 17 धावा जिंकण्यासाठी अजूनही 23 धावा बनवायचे. 18 चेंडूत 23 धावांची आवश्यकता वरळी SPP संघाला जिंकण्यासाठी. आणि एक चांगला विकल्प आहे, फिरोज शेख सारखा गोलंदाज या संघामध्ये आहे, त्यामुळे मला वाटतं 2 ओव्हर कुठेतरी फिरोजच्या हातामध्ये सोपवल्या जातील, कारण एक दांडगा अनुभव आहे फिरोजकडे. बराच काळ मात्र व्यावसायिक क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि मोठमोठ्या संघांच्या विरोधामध्ये आणि मोठमोठ्या संघांमधून हा क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून फिरोज शेख हे नाव तितकंच महत्वाचं नाव राहिले गोलंदाजांच्या माध्यमातून. चला, टॉस साठी या सिंग पॅकर्स विक्रोळी आणि इसा स्पोर्ट्स दोन्ही कर्णधार जर आपण आलेले असाल तर लगेच टॉस साठी स्टेजवरती यायचंय. सिंग पॅकर्स विक्रोलियन्स विक्रोळी आणि इसा स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्स या. गोरेगाव नगरीला बिलॉंग करणारा गोलंदाज आहे आणि डावकुरे हाताचं गोलंदाजांचं अगदी टेनिस बॉल क्रिकेट असो वा रबर बॉल क्रिकेट असो नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. त्यापैकी एक नावलौकिक गोलंदाज फिरोज शेख बॉलिंग मार्कवरती, निलेश समोर. स्ट्राईकवर निलेश आणि फिरोजचा पहिला चेंडू निलेशसाठी. अराउंड विकेट अँगल निवडलाय पंचांच्या डाव्या बाजूने. मेन स्टेज एंड कडून 5 ते 7 पावलांचा रनअप गोलंदाजी मार्कवरती आहे फिरोज शेख. फुलर लेनचा बॉल यावेळेला लॉफ्ट केलं कव्हर क्षेत्रामध्ये. कव्हर पॉइंट मध्ये मात्र फिल्डर होता, त्याच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडू भिंतीला लागून आत आलाय, तोपर्यंत घेतली जाते 1 धाव. या वेळेला मात्र दिशा भटकतोय. फिरोज डाऊन द लेग साइड या वेळेला जातोय चेंडू. व्हाईट बॉल मात्र यश पंचांकडून कळवला जातोय. एक अतिरिक्त धाबेने मात्र धावफलक एक घर पुढे सरकतंय. 19 धावा. अमित कोरी ऑन स्ट्राईक फिरोज शेखच्या पुढील चेंडूसाठी. यावेळेला लॉफ्ट केलंय, समोर खेळण्याचा प्रयत्न होता, उंची चांगली गाठतोय, लांबी थोडी कमी पडेल. 2 खेळाडू चेंडू खाली, परंतु एक जबरदस्त रिव्हर्स कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. उलटा धावत येऊन कॅच पकडणं सोपं नव्हतं, परंतु ते शक्य करून टाकलं या खेळाडूने. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, ही कॅच आवडली असेल तर. आणि एक मोठा विकेट मात्र या वेळेला पटकावला फिरोज शेखने. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेट पटकावण्याच्या मागे पडले होते गोलंदाज, ती विकेट मात्र येताना पाहायला मिळते अमित कोरी याची.
फिरोजनं मात्र हा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघाला आणि कुठेतरी थोडंसं आता मात्र प्रेशर कमी झालेला पाहायला मिळतोय. सिंग्स पॅकर विक्रोळी, सिंग पॅकर्स विक्रोळी आपण लवकरात लवकर टॉससाठी या. ईसा स्पोर्ट्सचे कर्णधार इकडे आलेले आहेत. सिंग पॅकर्स विक्रोलियन्स विक्रोळी कॅप्टन आपण जर आलेले असाल तर लगेच टॉससाठी या. मंदार येतोय फलंदाजीसाठी अमित कोहलीच्या जागेवरती. मंदार नाही नाही. हो यावेळेला सातत्यानं मात्र बघा फिरोजच्या गोलंदाजीकडे आपण लक्ष टाकलात तर कुठेतरी पायावर मारा करण्याचा किंवा ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु दिशा त्यासाठी तो भटकताना दिसतोय. याही वेळेला मात्र डाऊन द लेग साइड चाललाय चेंडू. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंच दर्शवत आहेत आणि अँगल चेंज करतोय फिरोज शेख पुढील चेंडूसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येतोय. स्ट्राईकवर असेल मंदार. अकुटप्प्याचा लेग कटर बॉल. या वेळेला चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑफस्टिक वर पिचिंग केली आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूनं मात्र मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली, काटा बदलला आणि सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फिरोज शेखच्या गोलंदाजीतली आणखीन एक डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते मंदारसाठीची. हीच खासियत आहे फिरोज शेखची. हवेतल्या हवेत चेंडूला वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. या वेळेला मात्र भरकटलाय व्हाईट बॉल. मला वाटतं या ओव्हर मधला हा तिसरा व्हाईट बॉल आहे. तसं रबर बॉलवरती नियंत्रण मिळवणं सोपं नाहीये, कारण रबर बॉल ओला आहे, हात ओले आहेत आणि त्यामध्ये ग्रीप मिळवणं थोडंसं कठीण आहे गोलंदाजांसाठी. त्यामुळे वळण चेंडूला देता येत नाहीये. आकुटप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पुल केलं या वेळेला. डीप मिड विकेट क्षेत्रामधून 2 धावांचा इशारा. यानंतर सिंग पॅकर्स विक्रोलियन्स विक्रोळी आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र ईसा स्पोर्ट्स यांच्यामध्ये मॅच असेल. दोन्ही कॅप्टन्स लवकरात लवकर आपण टॉससाठी या. मला वाटतं ईसा स्पोर्ट्सचे कर्णधार इकडे आलेले आहेत. तर सिंग पॅकर्स विक्रोलियन्स विक्रोळी आपल्याला विनंती आहे अमोल म्हात्रे सर आणि कंपनी, आपण जर मैदानामध्ये दाखल झालेले असाल तर लगेच टॉससाठी या, ही विनंती असेल. या वेळेला मात्र गुड लेंथवर पिचिंग केली आहे आणि फसवाच ठरला चेंडू मंदारसाठीचा. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू गोलंदाज फिरोज शेखच्या गोलंदाजीतून. गिरीश कोचरेकर, राहुल वराडकर आपण जर कोणी आलेले असाल तर लगेच टॉससाठी या. या वेळेला समोर पंच करण्याचा प्रयत्न. उंची तर चांगली आहे, दिशा मात्र जाईल डिक्लेअर झोनच्या दिशेने. 2 धावांचा इशारा पंच नासिर शेख सरांचा. थोडीशी लांबणीवर गेलेली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं 1 2 3 9 चेंडू हाताळले फिरोज शेखनं, त्यानंतर मात्र ही ओव्हर पूर्ण झाली. आणि या ओव्हर मधून जर आपण पाहिलं तर धावा त्याने खर्च केले एकूण 8 आणि 8 धावांनंतर मात्र 3 ओव्हरमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर एक गडी बाद धावसंख्या झाली आहे ती 25. म्हणजे अजूनही 15 धावांची गरज आहे उर्वरित 12 चेंडूंमध्ये. लास्ट 12 बॉल्स टू गो एंड मोर 15 रन्स टू विन. 12 गेंदों में 15 रनों की आवश्यकता होगी इस मैच को जीतने के लिए. कोण जिंकणार कोण हारणार हे मात्र पुढील 12 चेंडू ठरवणार. एका बाजूला रॉयल स्टनर मीरा भाईंदर तर दुसऱ्या बाजूला मात्र वरळी एसपीपी उमेश 11 खार. प्रणय येतोय बॉलिंग मार्क वरती. या वेळेला प्रणय 2 ओव्हर हाताळणार आहे आणि फिरोजची ओव्हर संपली आहे. या वेळेला आकुटप्प्याचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग क्षेत्रातून 1 धाव मात्र पंच घोषित करतील. 12 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण डोळ्यासमोर ठेवून आता मात्र फलंदाजांना बॅटिंग करायची आहे. मानलं तर सोपं, मानलं तर कठीण असा हा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. या गोष्टी आपण सातत्यानं ऐकत आलेलो आहोत.
यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये जातोय चेंडू, जमिनीलगतचा फटका आहे, फिल्डर उपस्थित श्रीकांत चेंडूवर धावतोय, अडवतोय, तोपर्यंत एक धाव घेतली जाते. 12 चेंडूंमध्ये 15ची गरज होती. पहिल्या दोन्ही चेंडूंवरती सिंगल आली आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी 10 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आता मात्र समोर आहे. कशा पद्धतीने मात्र हे समीकरण पूर्ण केलं जाईल, कशा पद्धतीने रोखलं जाईल, काय धावा ठोकल्या जातील की काय धावा रोखल्या जातील हे पाहण्याची गरज आहे. जाणार आहोत पुढील चेंडूकडे. बॉलिंग मार्क वरती प्रमेय आणि फलंदाजीसाठी मंदार. या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते. मंदारच्या बॅटकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्या वेळेला तो फटका खेळतो समोरच खेळण्याचा त्याचा प्रयत्न असतो, सरळ बॅटनं फटके खेळण्याचा प्रयत्न तो करतोय, परंतु या वेळेला ही बॅटची इनसाइड एज घेतली, आतल्या कडेला लागून चेंडू जातोय, स्क्वेअरलेग क्षेत्रामधून एक धाव घेतली जाते. खेळाडूंना विनंती आहे कोपऱ्यात राईट कॅमेरामॅनच्या उजव्या बाजूला जे खेळाडू उभे आहेत त्यांनी सगळ्यांनी कृपया गोशांकित क्षेत्राच्या पाठीमागे जायचंय, अन्यथा तुम्हालाच पेनल्टी लागण्याची शक्यता आहे, हे आपण लक्षात घ्या. वरळी एसपीपी एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आलेत नाका बॉईज. स्वातंत्र्यता चषक 2022 भारत देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेले देखणं दिमागदार आणि दैदिप्य माणसं मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. दिवस क्रमांक 1 सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या इनिंगचा खेळ. यावेळेला मात्र हवेमध्ये भिरकावले चेंडूला, ऑन साइडला 2 धावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल कारण 12 चेंडूंमध्ये 15ची गरज होती. आत्ता जर धावसंख्येवर लक्ष टाकलं या दुहेरी धावेनंतर तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 धावांवरती आणि अजूनही 10 धावांची गरज आहे. ओव्हरमधले चेंडू पूर्ण झाले 4, 2 चेंडू म्हणजे 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मंदार विरुद्ध प्रणय अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. अकुटप्प्याचा बॉल समोरच खेळण्याचा प्रयत्न आहे सातत्याने. या वेळेला मात्र फटका फसताना दिसतोय, परंतु काय प्रयत्न केलाय, कॅच पकडता आलेली नाहीये, परंतु मित्रांनो या प्रयत्नासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आउटफील्ड थोड्याशा निसरड्या आहेत, पावसाळी क्रिकेट आहे, थोडंसं लक्षपूर्वक आपल्याला धाव घ्यावी लागेल, कॅच पकडाव्या लागतील, स्वतःला बॅलन्स करावं लागतं, कॅचवर अगदी बारीक लक्ष ठेवावं लागतं आणि अशा कॅचेस जज करताना थोडंसं कठीणच पाहायला मिळतं. याही वेळेला तसंच झालंय. खेळाडू स्वतः त्या ठिकाणी डगमगलाय, परंतु कॅचही हातातून निसटली जाते. जीवनदान मंदारला मिळतंय आणि 2 धावा घेतल्या जात आहेत. यावेळेला मात्र नटराज फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी पुढचं पाऊल उचललं आणि त्यानंतर मात्र मागच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. एक सिंगल धाव. घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना हा चेंडू जातोय एकेरी धावेसाठी. धावसंख्या मात्र 4 ओव्हर नंतर 33 धावांवर माफ करा 33 धावांवर आहे, म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र मॅच मध्ये रंगत पाहायला मिळणार कारण या मॅचचा आता शेवटचा पल्ला आपण बघतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये आहे ही मॅच. कोण जिंकणार, मीरा भाईंदर रॉयल स्टर्नर की जिंकणार वरळी एसपीपी उमेश 11 खार. आता मात्र 100% योगदान द्यायचंय. फलंदाजाला धावा जमवायचे आहेत आणि गोलंदाजाला धावा रोखायचे आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीतले सर्वश्रेष्ठ चेंडू हाताळायचे आहेत. राकेश शेवटच्या 6 बॉल साठी मात्र हा ओव्हरचा खेळ सोपवलाय तो राकेशच्या हातामध्ये. 6 चेंडू 7 धावा. स्ट्राईकवर निलेश, नॉन स्ट्राईकवर मंदार, बॉलिंग मार्क वरती राकेश. पहिला चेंडू या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग करून वळवण्याचा प्रयत्न होता, वळण मात्र प्राप्त होत नाहीये. पंच आपले दोन्ही हात पसरवतायत आणि त्याचबरोबर 22च्या स्वरूपातही धावा येत आहेत, म्हणजे पहिल्या चेंडूवरती येतील 2 धावा.
यानंतर आपण नवीन मॅचच्या टॉसकडे सुद्धा जाणार आहोत, परंतु ही मॅच अगदी चांगल्या स्थितीमध्ये, अगदी रंगतदार स्थितीमध्ये असलेली मॅच आहे, ती आपण बघणार आहोत. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. यावेळेला कमी गतीनं गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय राकेश कडून. बीट केलं जातंय निलेशला. राकेश की निलेश, निलेश की राकेश, एकदा निलेश एकदा राकेश. एक चेंडू गोलंदाजाच्या बाजूने तर एक चेंडू फलंदाजाच्या बाजूने. यानंतर सिंग पॅकर विक्रोलियन्स विक्रोळी आणि ईसा स्पोर्ट्स यांच्यामध्ये असणारी मॅच आहे, तिचा टॉस पूर्ण केला जातोय. आणखीन एक परफ्यूम डिलिव्हरी या वेळेला निलेशसाठी. राकेश याची बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीज. पहिला चेंडू थोडंसं नियंत्रण मिळवण्यात वेळ लागली, परंतु त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राकेश कडून. कोण जिंकणार आता या मॅच मध्ये? तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न. बेस्ट वर्सेस बेस्ट, निलेश वर्सेस राकेश. बरोबरीची संधी देणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या वेळेला मात्र विकेटची संधी आणि येस, पंचांचं एक बोट वरती येत आहे. ओ युटी आउट. निलेशला माघारी परतावं लागेल. काय गोलंदाजी करतोय राकेश आपल्या संघासाठी. आधी 6 चेंडू 7 ची गरज होती. पहिला चेंडू वाईड, त्यावर 22च्या स्वरूपातली एक धाव. 6 चेंडू 5 धावांची गरज होती. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू, 1 विकेट राकेशनं पटकावलाय. आता मॅचची स्थिती पाहण्याची गरज आहे. 3 चेंडूत 5 धावा. आणि यानंतरच्या मॅचचा टॉस जिंकलाय सिंग पॅकर्स विक्रोलियन्स विक्रोळी संघाने. प्रथम टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय, परंतु चालू असलेली मॅच आपल्याला बघायची आहे. 3 बॉल 5 धावा. नवीन फलंदाज आहे मैदानामध्ये, जयू ऑन अ स्ट्राइक. राकेशचा पुढील चेंडू. ही बॉल डिलिव्हरी पहा, काय चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि याही बॉल वरती मिळेल विकेट. 4 निर्धाव चेंडू, 2 विकेट, 2 धावा. जबरदस्त बॉलिंग राकेश याची. काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. काय घडणार या मॅच मध्ये? 2 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. वरळी एसपीपी 6 चेंडू आणि 7 धावांचा सामना होता. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर सुरू होण्यापूर्वी आणि पहिला वाईट बॉल टाकल्यानंतर असं वाटत होतं की ही मॅच वरळी एसपीपीच्या बाजूने झुकते की काय, परंतु राकेशनं मात्र कमाल गोलंदाजी केली आहे. लास्ट 2 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची आवश्यकता. मंदार ऑन स्ट्राइक. ओ पहिलाच बॉल हवेमध्ये, कॅच टिपण्याची संधी. आणखीन एक विकेट येणार की ही कॅच ड्रॉप होणार? ओहो, काय कॅच पकडली आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या या कॅच साठी. म्हणूनच म्हटलं जातं ना, रोशनजी, कॅचेस विन द मॅचेस. अशा प्रकारच्या कॅच जिंकल्या तर मॅचही टीमच्या बाजूने झुकू शकतात आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. चिखलाची तमा त्यांनी केली नाही, लक्ष फक्त चेंडूवर ठेवलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवत असताना बॉलला गवसणी घातली आणि एक आजच्या दिवसातील नेत्रदीपक झेल मात्र रॉयल स्टनर मीरा रोडच्या क्षेत्ररक्षकाने पकडलाय. वन ऑफ द बेस्ट कॅचेस एव्हर आय हॅव सीन. एक सर्वोत्कृष्ट कॅच आपण आज पाहिली आहे या मैदानामध्ये. बुलंद इरादों से लिखते हैं तकदीर अपनी, हमारी किस्मत हाथ की लकीरों की मोहताज नहीं. काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते राकेशची. 6 चेंडूत 7 धावा गरजेच्या होत्या. आता एका चेंडूत बनवायच्या आहेत 5 धावा. न्यू बॅट्समन इन. राकेशचा एक बॉल, बनवायचे आहेत 5 धावा. आता मात्र सर्वांचंच लक्ष या एका बॉल कडे लागून राहिलंय.
आणि हा शेवटचा बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि या मॅच मध्ये विजेता ठरलाय रॉयल स्टनर मीरा भाईंदर. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या रॉयल स्टनर आणि विशेषतः गोलंदाज राकेश साठी झाल्या पाहिजेत. 6 चेंडू आणि 7 धावा त्याने डिफेंड केल्यात आणि त्यामध्ये पटकावलेत एकूण 3 विकेट. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहे नन अदर दॅन गोलंदाज राकेश. आणि समोर चर्च समोर ज्या खेळाडू